चला, खामगाव क्रिकेट संघाची विद्यमान सलामीची जोडी मैदानादरम्यान उतरली आहे. फायनलचा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे आणि त्याच्या बरोबर समोर केव्हीसीसी क्रिकेट संघ खामगाव. द ग्रँड फिनाले ऑफ द सीझन. अगदी शौर्य चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन हा थरार मित्रांनो आपल्याला पाहतोय. मायक्रोफोनवर जोडले जातील निश्चितप्रमाणे. या फायनलच्या सामन्यामध्ये एक बहारदार आणि दमदार आवाजाची आवश्यकता आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अजितदादा आरडे सर यांना देखील मी विनंती करतोय की फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या मधुर वाणीतून हा शेवटचा सामना निश्चितप्रमाणे आपण कॉमेंट्री करावं आणि समालोचन करावं. हे देखील निश्चितप्रमाणे आयोजकांची देखील आणि आमची देखील अपेक्षा आहे. दोन महत्त्वाचे संघ आपल्या भेटीला आले. शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे आणि त्याच्याबरोबर समोर केबीसीसी क्रिकेट संघ खामगाव, जिथे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे. देन द इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. 2 षटकांचा सामना, महत्त्वाचा सामना. चला, वेलकम बॅक. ग्रँड फिनालेमध्ये अर्थातच आमच्या जोडीनं खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून ज्यानं 4 छान लावलं, हे स्पर्धा आपल्या प्रत्येक आवाजानं तंत्रशुद्ध केलं आहेत. रोशन पेंढारे सर आमच्या बाजूनं जॉईंट असतील, त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. वेलकम बॅक आहेत ग्रँड फिनाले. आणि ग्रँड फिनालेला सुरुवात होत असताना पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत दाखल झाला आहे. समोर मास्टर माइंड अर्थातच क्लास आणि पहिल्याच बॉलवरती क्लास केलाय आणि क्लास करत असताना अगदी तुदी कवचला खेळलेला तो स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे मात्र अगदी प्रचंड वेगाने खेळाडूला त्या बॉलचा पाठलाग करत असताना त्यांना धाबा अडवल्यात आणि 2 धाबा बहल केल्यात. रोशन सर, एकंदरीत आपण शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक शैक्षणिक क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमानानं शौर्य चषक 2026चं पहिलं पर्व आलं आणि पहिल्या पर्वामध्ये ही यशाकडे वाटचाल करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र 2 संघ हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळतात. एक बाजूला अगदी शिवाजीनगर आडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मात्र खामगाव आहेत. नक्कीच खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. अजितदादा, सकाळच्या सत्रापासून कोणत्याही प्रकारची इथे मात्र गालगोट लावणारी घटना नाही घडली आहे. आणि सकाळच्या सत्रापासून अगदी पाहायला गेलं तर मग सकाळचा नाश्ता असो, अल्पहार असो, जेवण असो, या सर्व गोष्टींची सोय इथे मात्र अगदीच चोख पद्धतीने शौर्य प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीने अगदीच आपल्याला पाहायला मिळाले. आणि एक चांगलं आयोजन पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. येस, डेफिनेटली. खऱ्या अर्थानं आयोजन म्हटलं की संयोजक येतात आणि संयोजक म्हटलं की प्रायोजक येतात. आणि या संपूर्ण ज्यानं या स्पर्धेला सहकार्य केलं आहे त्यांचा आपण विशेषतः आभार व्यक्त करूयात. ऑफिशियल पंच आमचे DBN लाईव्ह DJ सुमित आणि त्यानंतर सकाळच्या सत्रापासून समालोचन कक्षाचा पाठीचा कणा अर्थातच गुणलेखकच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आमचे दादा आदरणीय नैनेश कोकरे दादा. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात, कारण अगदी रोशन सर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करताना अगदी एकादोकाचं काम नसून सर्वांनी सहकार्य केलं आहे आणि सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. ऑन द कार्पेट या वेळेला अगदी ऑफसाईडच्या दिशेने तिथे तटवून काढले. शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये तिथे निश्चितप्रमाणे प्रोटेक्शन त्या चेंडूवरती केलं जाईल. अगदी निलेश बामणे यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना भेदक गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कोणत्याही प्रकारचा हात खोलण्याचा हात खोलण्याचा चान्स इथे मात्र दिला जात नाही आहे. आणि त्यांना मात्र निश्चितप्रमाणे अगदी कमी गुणांवरती स्टॉप करण्याचं कारनामा गोलंदाजीकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि अशाच पद्धतीची कारकीर्द निश्चितप्रमाणे करत आपल्या षटकाला संपवतील यात मात्र कोणती प्रकारची शंका नाही आहे. येस, नैशेष अगदी संकेतकडे तितकाच अनुभव आहेत. संकेत चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहेत. त्याच्यासमोर मोठ्या चणीचा खेळाडू अर्थातच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मग लेदर बॉलचा प्रचंड अनुभव आणि त्यानंतर लेदर बॉल खेळत असताना या टेनिस बॉल विश्वाला खऱ्या अर्थानं चांगलं जपलं. अनेकदा गावच्या क्रिकेटच्या पटलावरती त्यानं गावाचं नाव 7 समुद्रा पार नेलं. अर्थातच पेशाने ॲडव्होकेट आहेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम निलेश बामणे अप्रतिम जपतात. स्विच हिट दुसऱ्या बाजूला बुम बुम माट्या आहेत. यष्टीरक्षक बीट, थर्डमॅन बीट, सर्वच बीट झाले आहेत आणि या बॉलवरती 4 धाबा आल्या आहेत. चौकार. थँक्यू DC मास्टर. यस, चौकाराला आणि नो बॉल हंप सिग्नल देखील येताना पाहायला मिळाला. अर्थातच 5 धाबांची बोहर देखील
रोशन सर लगावली जाते. नक्कीच धावसंख्या झाल्या त्या 13 धावा आतापर्यंत ज्याप्रमाणे बांधून ठेवलं होतं गोलंदाजाने आणि त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र विपक्ष कामगिरी करताना दिसत आहेत. अगदीच पहिल्या 3-4 चेंडूंचा जर पहिल्या अजितदादा विचार केला तर पहिल्या 4 चेंडूवरती कन्सिस्टंटली 2-2 म्हणजेच 8 धावा इथे मात्र लगावल्या गेल्या कदाचित या फायनलच्या सामन्यामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी संख्या त्यांच्यामधून माध्यमातून करणं अपरिहार्य होती आणि गरजेची देखील होती. परंतु शेवटच्या काही चेंडूवरती पाहायला मिळाला तो नो बॉल आला, त्यानंतरचा तो येणारा षटकार अगदीच चौकार तो थोडासा महागडा ठरताना दिसला, ज्याच्यामुळे धावसंख्या येऊन पोहोचली ती 13 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र पाचारण केलं मिस्टर युग यांना. यस, प्रतीकचा फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला जिथं मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झाला आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आय थिंक 14 धाबा फलकावरती लगावल्या जातात. 14 रन्स 14 धाबा फलकावरती लगावल्या जातात. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आणखीन एकदा यष्टीरक्षक बीट होतात, प्रचंड वेगानं बॉलचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला अगदी आपण जर पाहिलं तर पाठलाग करत असताना टांगा पलटी, घोडा फरार, बॉल सीमा पार आणि या बॉलवरती हंप सिग्नल. किती धाबा आहेत पंच? येस, इट इज अ मट नीडेड 4 चौकार आला. नक्कीच चौकार आलाय आणि एक माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचली आहे. हा गोलंदाजी मार्कवर ज्यांना आपण पाहतो युग, तो मात्र अंडर 14 या एज मध्ये MI या संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. त्याच्यामुळे याही संघाचं कौतुक इथे मात्र केलं जाईल. अशा पद्धतीचे गोलंदाज आणि अशा पद्धतीचे खेळाडू निश्चितच शौर्य चषक 2026 हे मात्र कौशल्य वाढवताना दिसत आहेत. येस, डेफिनेटली खऱ्या अर्थानं शिवाजीनगर आडे येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये युग अगदी गावाचं नाव करताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर लेदर बॉलचा अगदी अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मग दोन्ही खेळाडू तितक्याच ताकदीचे आहेत. एका बाजूला एक अपकमिंग आहेत, ते मात्र यस अंप सिग्नल एक धाब येताना पाहायला मिळतात आणि युगचा जर विचार केला तर जवळजवळ सध्याच्या घडीला येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये अगदी शिवाजीनगर आडे या संघाचा हुकमी एक्का म्हणून त्याला पाहिलं जाईल. आणि नक्कीच अजितदादा 1.3 चेंडूंची फेकी झाली. येणारी चेंडू असतील 3 धावसंख्या 19 धाव्यात आणि या वेळेला पहा स्विच हिट केलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. एंड मुवमेंटला प्रोटेक्शन आहे का? तर पंचांच्या मध्यमधून कळवून देतं की नाही आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या पार फ्युरियस आहे. 4 धावा चौकार आहे. थँक्यू. या अगोदरच्या चेंडूला ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं. स्पॉटवर चेंडू टाकला होता आणि त्यांना स्विच हिट करत असताना एक चांगलं प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं प्रतीक यांच्या माध्यमातून. वन्स अगेन राईट अँड ओव्हर द विकेटच्या दिशेने वन्स अगेन सेम डिलिव्हरी अँड सेम रिझन मध्ये चेंडू वन्स अगेन सीमारेषे पार फरार आहे. 4 धावेसाठी याही चेंडूवरती चौकार आहे. थँक्यू डीसे मास्टर. चौकारला रणसंख्येला देखील आकार आला 27. 27 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता रोशन सर एक विचार केला तर खऱ्या अर्थानं ह्या खेळाडूचा अगदी त्याची स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली ना तर तगडा ताकदवान खेळाडू आहेत, परंतु बरोबर बॉटमॅनचा वापर करतायत. योग्यरित्या त्या मनगटाच्या साह्यानं चेंडूला फक्त वळवत आहेत, दिशा देत आहेत आणि स्विच हिट सातत्यानं 2 त्याचे पाहायला मिळालं आणि सक्सेस देखील होताना पाहायला मिळालेत, जिथे मात्र 27 धाबा त्या फलकावरती. निश्चित 27 धावा धावसंख्येवर लगावल्या गेल्यात आणि एक शेवटचा चेंडू इथे मात्र डिलिव्हर्ड होणं बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती 30 पेक्षाही जास्त धावा बनवल्या जातील का खामगाव क्रिकेट संघाकडून? हा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आहे. 27 या आकड्यावरती स्थिर इथे मात्र धावसंख्या आणि झाल्यात त्या धावसंख्या 27 विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. यस, पूर्वार्ध संपल्यात. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर मात्र 28 धाबांचं लक्ष ठेवलं आहेत. एक बाजूला टीम जर आपण पाहिलं तर शिवाजीनगर आडे संघ अर्थातच दापोली तालुक्यातून येत असताना एक बाजूला दापोली तालुका पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मात्र रायगड जिल्ह्यातून येत असताना बसला तालुक्यातील खामगाव संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच म्हसळा आणि
दापोली या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे, जिथे मात्र पूर्वार्ध संपला आहे आणि पूर्वार्धामध्ये 28 धावांचा टार्गेट आहे. कारण रोशन सर आपण सातत्यानं म्हणतोय ना की संयम आणि गती ही यशाची दोन चाके असतात. संयम आणि गती ही यशाची दोन चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात ना ती यशाची उंच उंच शिखरे गाठतात. आता यशाचा उंच शिखर गाठण्याकरिता मी मगाशी देखील म्हटलं, दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका रहेगा ना तो आपके हात में ये ट्रॉफी रहेगी. वा वा, क्या अंदाजे वया मित्रांनो. अगदीच अजितदादा आरडे सर म्हटल्यानंतर समालोचन करण्यासाठी आम्हाला देखील त्यांच्यासोबत मजा येते मित्रांनो. आणि षटकार चौकारला एका वेगळ्या अंदाजामध्ये बया करण्याचं काम अजितदादा आरडे यांच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे आपल्याला बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहायला मिळले. अगदी पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा ज्या आतापर्यंत कव्हर करतायत, अगदी आमच्या कुणबी प्रीमियर लीग असो किंवा इतरही मोठमोठ्या स्पर्धा असो, त्या स्पर्धांमधून कदाचित हा आवाज तुम्ही ऐकला असाल आणि अनुभवला देखील असाल. खामगाव क्रिकेट संघाला विनंती करतोय लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आणि शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे सलामीची जोडी मैदानादरम्यान पाठवायची आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी ज्याप्रमाणे 27 धावांची आवश्यकता आहे, त्या दृष्टिकोनातून शिवाजीनगर क्रिकेट संघ प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून संघर्ष इथे मात्र मैदानादरम्यान दाखवेल्यात, कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. चला 28 धाबांचं लक्ष आहे. तर सुजल थोडीशी घाई करा. चला निलेश दादा आपण देखील थोडीशी घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅटर या बॅटर. शिवाजीनगर आडे संघ बॅटर या बॅटर. बॅट्समन पाठवा. चला दादा संकेत. चला संकेत या आपण घाईनं बॅटिंग करण्याकरिता. चला बघा अंधाराचं साम्राज्य होतं आहे. तर बरोबर घड्याळामध्ये 6 वाजून 32 मिनटं अर्थात 6:30 वेळ झाली आहे आणि पूर्वार्ध संपल्यात. पूर्वार्धामध्ये 28 धाबांचं लक्ष आहे. संघर्ष दोन्ही संघाने केला आहे आणि संघर्ष करत असताना संयम फार महत्त्वाचा आहे आणि तो संयम प्रत्येक संघानं ठेवला आहे. आज गावाची ती कसपणाला लावण्याकरिता ती गावाच्या उज्ज्वल भविष्याकरिता तुम्ही क्रिकेट अप्रतिम दर्जाचं खेळतात. नो डाऊट तुर्तास किंबहुना तो क्रिकेट खेळत असताना तुम्ही गावाचं नाव आणि त्यानंतर स्वतःच्या नावाभोवती ती वळण निर्माण करताय. अप्रतिम ती कामगिरी तुमची कौतुकास्पद आहेत, वाकडण्याजोगी आहेत. चला बॅटर या संकेत आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये साहिल आला आहेत. अगदी रोशन सर आपण पाहिलं तर मात्र संध्याकाळचं सत्र आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धाबा येत आहेत नो डाऊट. आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर चेस देखील होत आहेत, कारण सकाळच्या सत्रापासून आपण अनेक सामने पाहिलेत आणि सामने पाहिले तर फायनलच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय खामगाव क्रिकेट संघ आहे आणि त्याच्याबरोबर समोर शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे असा संघ मात्र दाखल होताना दिसतोय. या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी करत मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय. आतापर्यंत जास्तीची ओढ खामगाव क्रिकेट संघाकडे होती, परंतु शिवाजीनगर क्रिकेट संघ आडे हा फायनलमध्ये प्रवेश ज्याप्रमाणे केलाय तिथे मात्र कोणत्याही प्रकारची कसर सोडणार नाही आहे. 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे आणि या आवश्यकतेला प्रत्युत्तर देतील निश्चित आडे क्रिकेट संघ. यस, पहिल्या षटकामध्ये वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, खामगाव एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सुजल व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन सुजलचं पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्य असं स्वागत केलंय आणि त्यानं दर्शवल्यात, विभागाशी देखील म्हटल्यात की संयम आणि गती ही यशाची 2 चाके आहेत आणि त्यानं पहिल्याच बॉलवरती दाखवलंय संयम आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाज पहिला डिपार्ट्स. थँक्यू. हा चेंडू तेवढाही खराब नव्हता अजितदादा. मला असं वाटतंय बॅकफुटला जाऊन कदाचित त्याला पॉईंट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु माइंडसेट तेवढा योग्य नव्हता. क्रिकेट खेळत असताना सर्वप्रथम बॅटिंग करत असताना तुमचा योग्य माइंडसेट असणं गरजेचं आहे आणि त्या माइंडसेटने खेळणं कदाचित गरजेचं आहे. पहा यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र ऑन साईडला तटवून काढलं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने आले होते, पंचांकडे पाहिलं होतं, पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये निश्चितप्रमाणे पाहायला मिळतात. म्हणजे 2 धावा इथे मात्र वेगाने पूर्ण केल्यात. येस, 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ दादा आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत, एकमेकांसमोर खेळत आहेत. कारण अगदी मग मसाळ तालुक्यातून येत असताना या संघाचा नेहमीच बोलबाला राहिला आहे. तसंच देखील प्रतिस्पर्धी संघाचं पाहिलं ना तर मग दापोली विभागातून येत असताना त्यांच्या देखील नाबाचा सातत्यानं बोलबाला झाला आहे. आणि सुजल निघालेत पुन्हा. आणखीन एकदा स्मॅच करण्याचा प्रयत्न, पॉईंटला खेळाडू तैनात आहेत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये
एकच धाब्यावरती तो समाधान व्यक्त करावा लागतात बॅटर करिता. दुसऱ्या धाब्यासाठी पलटतात. बॅकअप चांगला यष्टी रक्षक यष्ट्यांच्या मागे प्रतीक आहेत. बॉलला चेस केले आहेत. बॉलचे फेक देखील झाली आहेत आणि रणसंख्या रोशन सर 3 या अंकांवरती. 3 या अंकांवरती स्थिर केलंय आणि ही गोलंदाजी निश्चितप्रमाणे पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही आहे, कारण अशा पद्धतीचे कारनामे सुजय मोकल यांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळालेत आणि फायनलच्या सामन्यामध्ये निश्चितप्रमाणे त्यांच्या वतीने आणि त्यांच्या माध्यमातून एक जास्तीची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला उत्तर देत असताना सुजय मोकल भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत पाहायला गेलं तर 0.3 चेंडूंच्या फेकींच्या अगेन्स्ट धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती स्थिर. 3 धाबा फलकावरती आहेत. सुजल पहिल्या फलंदाजाला जो खऱ्या अर्थानं संकेत तो डावाला सावरत होता, संकेत डावाला घेऊन जात होता. अखेरकार त्या फायनलमध्ये त्यानं प्रवेश केला आणि फायनलमध्ये त्याच्या बॅटरला त्याच्या फलंदाजीला तो पूर्णविराम लगावला गेला. तर सावकाश सावकाश काळजी घ्यायची आहेत. एक धाव अर्जित झाली आहेत. हे बघायचे देखील म्हटलं आहेत ना, हे क्रिकेटचा खेळ आहेत. क्रिकेटच्या पटलावरती आयुष्यातील अनेक दुःख विसरायला लावणारं औषध म्हणजे हा क्रिकेट आहेत आणि पडलो लढलो झडलो तरी देखील गावासाठी संघर्ष करत राहिलो आणि तो संघर्ष गावासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजल गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी पहिल्या स्पेलमध्ये 28 धाबांचा टार्गेट आहे. रोशन सर पहिलं षटक मार्गस्थ आहेत. सुजलची इकॉनॉमी जर आपण पाहिली ना तर अप्रतिम राहिली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या अगोदर ज्याप्रमाणे अजितदादा तुम्ही उल्लेख केलात की हा क्रिकेटचा जो खेळ आहे तो आयुष्यातील संपूर्ण दुःख विसरायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्या उल्लेखाचा निश्चितप्रमाणे मी आदर करतोय. मित्रांनो, या क्रिकेटच्या मैदानावर आल्यानंतर आपल्याला कधी असं वाटत नाही की आपल्या डोक्यावरती किती EM आहेत. आपण मोबाईलकडे देखील आपण पाहत नाही दिवसभरामध्ये की कुणाचा फोन आलाय, कुणाचा मेसेज आलाय. त्याच्यामुळे क्रिकेटचं हे मैदान आहे मित्रांनो, ते 100% अगदीच एक सर्व दुःख आयुष्यातलं विसरायला लावणारा खेळ म्हणजे निश्चितदादा अजितदादा क्रिकेट आहे. येस, अगदी या वटवृक्षावर पसरलेल्या फांद्या असतात आणि त्यांना एकत्रित घेऊन आणण्याचं काम या क्रिकेटच्या माध्यमातून केलं जातात. सुजल मी मगाशी देखील म्हटलं, मावळ्या आम्ही अगदी खामगाव संघाचं अनोखा आमचा डाव, नातं आमचं या शौर्य ट्रॉफीशी. अरे कशाला नडताय राव, विकेटचं पतन गॉन. थँक्यू डी से मास्टर. रणसंख्या आपण जर पाहिली तर मात्र 4 धाबा फलकावरती आहेत. रोशन सर खऱ्या अर्थानं शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा आणि त्याच्यानंतर या स्पर्धेकरिता ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली उद्योजक आदरणीय अनंत पिसले साहेब आणि संपूर्ण आमचे व्यवस्थापक संस्थापक आदरणीय नितेश कोपरे, अध्यक्ष आणि त्यानंतर सचिव महेश काप, त्यानंतर खजिनदार श्री मोहन मस्के, उपाध्यक्ष श्री परेश पवार, सचिव विद्यमान आदरणीय रुपेश भुवड, खजिनदार देवेंद्र गोठळ आणि सल्लागार जर आपण पाहिलं तर मात्र देवेंद्र नितेश बोरले, सल्लागार हरिचंद्र जोशी, सल्लागार महेश रायडे आणि संपर्क प्रमुख आदरणीय आमचे प्रकाशदादा धाडवे. या संपूर्ण मान्यवरांनी आज घेतलेली मेहनत आणि त्यानंतर प्रामुख्याने एक नाव घेईन खऱ्या अर्थानं अगदी लवेश काप, जिथे मात्र असं सातत्यानं म्हणतंय ना कमी देते आम्ही ती दर्शवणारं लवेश काप. 1.0 संपला. रणसंख्या 6 या अंकांवरती. चला अजूनही एक षटक येणं शेष आहेत आणि विजयाकरिता इक्वेशन समीकरण 6 मध्ये बनवायच्यात 22 रोशन सर. कारण आपण सातत्यानं म्हणतोय अपाट अशा मैदानी तू येशी वेळ वेली, डाव तुझा जमीशी जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, जो तो तवा झेल घ्यायला फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक उधळण्याचा डाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुझा मिळेल धाव, चतुर आणि की साबद जो तो इथे रंगळा, जीवन राजा क्रिकेट म्हणजे तो हुकला तो संपला. आता या चषकापासून मुकणार कोण याची देखील चर्चा रोशन सर. नक्कीच नक्कीच. हुकेल तो संपेल, हुकेल तो संपेल आणि हुक केले जात आहेत मोठमोठे फटके, परंतु त्या फटक्यांवरती एक्झिक्युशन टायमिंग प्रॉपर केले जात नाही आहेत. हाही चेंडू डॉट आहे. 6 चेंडू विजयासाठी ज्याप्रमाणे 22 धावांची आवश्यकता होती, इथून पुढे एक चेंडू डॉट आलाय म्हणजे विजयासाठी 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. अजितदादा 5 मध्ये 22 आणखीन एक मोहरा आपल्या समोर आलाय. अर्थातच मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि बरोबर अगदी टीमला फायनलमध्ये प्रवेश घेऊन जाण्यासाठी त्यांचा खूप मोठा
वाटा असतो, सातत्याने त्यांची बॅटिंग पाहायला मिळते, बॉलिंग पाहायला मिळते. बॅटिंग नाही झाली तर गोलंदाजी चांगली होते आणि गोलंदाजी नाही राहिली तर बॅटिंग तितकी ताकदवान होते. अगदी पेशानं वकील आहेत तरी देखील क्रिकेटवरती मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर अनेकदा त्यांचा विक्रम कायम राहिलेत. नक्कीच नक्कीच विक्रमी असा हा फलंदाज, विक्रमी असा अष्टपैलू खेळाडू निलेश बामणे यांच्या माध्यमातून कारकीर्द आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट या वेळेला देखील अगदी विचार केला तर डॉट बॉलची सांगता याही चेंडूवरती आहे. म्हणजेच खामगाव क्रिकेट संघ अगदी अदृश्यरित्या इनविजिबल अगदी पाहायला गेलं तर फायनल मध्ये हळूहळू का होईना प्रवेश करताना दिसतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलायत. 1.3 संपलायत आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 7 धाब्यांवरती स्थिर आहेत आणि खऱ्या अर्थानं संघर्ष राहिल्यात. समोर जर आपण पाहिलं शिवाजीनगर आडे संघाचा देखील अगदी त्यांचा देखील तितकाच संघर्ष राहिला आहे. त्यांचा देखील तितकाच तो कसपणाला लावताना पाहायला मिळाला आहे. नो डाऊट अगदी निलेश बामणेंकडे ती गुणवत्ता आहेत. निलेश बामणेकडे अनेक अगदी व्यावसायिक दर्जाचा खेळ ते देखील चांगल्या प्रकारचे खेळतात, परंतु समोरचा प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदवान होता. नक्कीच नक्कीच तितका ताकदवर होता आणि दोन्ही संघांनी आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं तर चांगली मेहनत इथे मात्र केली आहे या मैदानामध्ये. आणि मेहनत करत असताना निश्चितप्रमाणे अगदी पाहायला गेलं तर इथे मात्र फायनलमध्ये दाखल होणारे दोन्ही संघ ठरले. नो डाऊट काही हरकत नाही आहे. चांगला खेळ आडे क्रिकेट संघाने देखील सादर केला मित्रांनो. 26 धावा इथे मात्र डिफेन्स करत असताना कोणत्याही प्रकारचे स्टार्ट इथे मात्र थोडंसं लेट घेण्यासाठी शिवाजी क्रिकेट संघ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यामुळे कुठेतरी 1 कितीची फेकी झाली, एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे अजितदादा. चला शेवटचा बॉल आहे तर आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये फक्त उरली आहेत. अगदी विजेता, उपविजेता, बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि त्यानंतर मालिकावीर हे नामांकन देखील देणार आहोत. तत्पूर्वी आपण या स्पर्धेमध्ये युग आलाय नव्यानं बॅटर करण्याकरिता बॅटिंगसाठी. युग अप्रतिम दर्जाचा स्लॉटमध्ये आला. पार्किंग फ्लॉटमध्ये जाण्याकरिता यस डेफिनेटली तो निघाला. शेवटच्या बॉलवरती युगने देखील अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळला. सामना जिंकला. टीम सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात. खामगाव संघ चॅम्पियन संघ ठरला. यस कमांड इथे. थँक्यू डी सी मास्टर. चला आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत. चला मी सर्व संघांना